नमस्कार, जनवार्तामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पाहूया मागच्या आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भृगु संहिता से जानिए आपके पिछले जन्म के बारे में, जानिए आपके इस जन्म के बारे में, जानिए आपके अगले जन्म के बारे में. हरविंदर सिंग या माथेफिरूने एक हल्ला केल्याचे पडसाद पुणे शहरातही उमटले. या हल्ल्याचं वृत्त समजताच शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बेलबाग चौकात जोरदार निदर्शनं केली. या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाही दिल्या गेल्या. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे 100हून अधिक कार्यकर्ते बेलबाग चौकात उपस्थित राहून त्यांनी हरविंदर सिंगच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच लक्ष्मी रस्त्यावरील सर्व व्यापारी आणि दुकानदारांना दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं. काही कर्त्यांनी आक्रमक होत रस्त्यावर ठाण मारून लक्ष्मी रस्त्यावरची वाहतूक बंद केली. यानंतर महापौर मोहनसिंग राजपाल आणि आमदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी रस्त्यावर मोर्चा काढण्यात आला. महापौरांनी पुणे बंदची घोषणा यावेळी केली. या मोर्चात पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शरद पवार आगे बढ़ो, शरद पवार आगे बढ़ो, राष्ट्रवादाचा बुलंद आवाज, लोकनेत्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा, लोकनेत्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा अरे बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा.
स्टेशन जवळच्या साधू वासवानी मिशन इथल्या त्यांच्या समाधीपासून रथयात्रेला सुरुवात झाली. साधू वासवानी यांचा पुतळा आणि जेपी वासवानी रथात विराजमान होते. त्यांच्या सर्व अनुयायांनी पांढरं वस्त्र परिधान केलं होतं. क्वार्टरगेट, महात्मा गांधी रस्ता या मार्गाने यात्रा पुन्हा मिशनच्या कार्यालयात परतली. रथमार्गात 2 ठिकाणी साधू वासवानी यांच्या संदेशाचे व्हिडिओ दाखवण्यात आले. त्यानंतर दादा वासवानी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या यात्रेत परदेशातून आलेले त्यांचे अनुयायी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. शालेय मुलांनी फुलं, झाडांच्या वेशभूषा केल्या होत्या. रथयात्रेच्या सुरुवातीला एका गाडीत थांबून ते पर्यावरणाचा संदेश देत होते. संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 16व्या तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ही व्याख्यानमाला 7 दिवस चालणार आहे. यावेळी विश्वशांती केंद्र माईर्स एमआयटीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीचे कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी संचालक प्राध्यापक राहुल कराड, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर संजय उपाध्ये, माईर्स एमआयटीचे प्राचार्य डॉक्टर ललित क्षीरसागर आणि प्राध्यापक सुधीर राणे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना पुरके म्हणाले की भारतीय तत्वज्ञान हे जगात सर्वात महान तत्वज्ञान म्हणून परिचित आहे. असे असताना जागतिक तत्वज्ञांच्या यादीत भारतीय तत्वज्ञानांचा उल्लेख सुद्धा का होत नाही, हा एक गहन प्रश्न आहे. ज्ञानेश्वरांनी आणि तुकारामांनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतांना आजही धक्का लागलेला नाही. ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची प्रतिष्ठापना केली. तत्कालीन वर्णव्यवस्थेविरुद्ध त्यांनी बंड पुकारलं. समतेची पताका त्यांनी आयुष्यभर मिरवली. तरी देखील आज प्रत्येक जातीत 12.5 उपजाती आहेत. ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान अतिशय काव्यमय रूपात प्रकट झालं आहे. भारतीय संतांनी सातत्याने सर्वसामान्यांच्या उन्नतीचाच ध्यास घेतल्याचं दिसून येत आहे. सर्वसामान्यांची वैचारिक क्षमता वृद्धिंगत करायची झाली तरी या तत्वज्ञानाचा स्वीकार करण्यावाचून पर्याय नाही. ज्ञानेश्वर हे पायाभूतच आहेत, पण तुकाराम हा तुम्हा आम्हा सर्वांच्या भाषेत बोलतो आणि हृदयाला जाऊन भिडतो, असंही ते म्हणाले. डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. गणिनाथ, गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ ही सगळ्या नाथ संप्रदायाची स्वतः असताना देखील ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य माणसाच्या सर्वांगीण उन्नतीचा नव्हे चिद्विलासवादाचा विचार करून पहिल्यांदा त्यांनी भागवत संप्रदाय स्वीकारला. परिणामी आध्यात्मिक लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा जर कोणी केली असेल तर केवळ ज्ञानेश्वरांनी केली. तर माझ्यासारखा एक उपेक्षित, दुर्लक्षित, रिजेक्टेड, ओमिटेड माणूस ह्या स्टेजवर येऊ शकत नव्हता. ही आध्यात्मिक लोकशाही ज्ञानेश्वरांनी निर्माण केली आणि म्हणून वसंत प्रक्रियाचा फलश्रुती म्हणून या ठिकाणी येऊ शकतात. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. पंडितजी या ठिकाणी सगळ्या, मी एक सामान्य माणूस, मला सांभाळून घ्या एवढीच माझी विनंती. आता ही रसिकता जोपासायची असेल तर कलामूल्य जोपासायला लागतील आणि सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रबोधित करणं, जागृत करणं, चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, त्याज्य काय, ग्राह्य काय, दूध काय, पाणी काय, माणूस असली कोणता, नकली कोणता, जवळचा कोणता, परका कोणता, हे जाणून घेण्याची तात्विक क्षमता जर तुमच्या आमच्या मनात निर्माण करायची असेल तर तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून कवी साम्राज्य म्हणाले एका ठिकाणी, आता हे तत्वज्ञ आहे तर संत आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. Poetry is nothing less than the most perfect speech of man, that in which he comes nearest to being able to utter the truth. एखादं साधं वाक्य सुद्धा महाकाव्याच्या थोडीचं बनू शकतं. आणि मग हे कवी होते की तत्वज्ञ होते, तुमच्या आमच्या मनामध्ये हा संभ्रम असताच कामा नये. हे तत्वज्ञही आहे आणि कवी देखील आहे. कारण तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी. जे इंद्रियांनाही अगम्य आहे, अनाकलनीय आहे, मिस्टेरियस आहे, जे दुर्बोध आहे, जे समजतही नाही, पण ते मात्र मी लोकांच्या मनापर्यंत नेऊन पोहोचून देऊ शकेल, अशा प्रकारचा पहिला दुर्दम्य आत्मविश्वास जर कोणाच्या मनात निर्माण झाला असेल तर माझ्या ज्ञानदेवांची. भृगु संहिता से जानिए आपके पिछले जन्म के बारे में, जानिए आपके इस जन्म के बारे में, जानिए आपके अगले जन्म के बारे में.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी संपूर्ण देशात आंदोलन उभारलं. या आंदोलनात सहभागी झाल्याचा प्रचार करीत अनेक नागरी संघटनांनी अण्णांच्या छायाचित्रांचे पोस्टर्स झळकावले आहेत. या संघटनांतर्फे आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी अण्णांच्या नावाचा गैरवापर केला जात असून अण्णांचा या संघटनांशी संबंध नाही असं स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष राधेश्याम जगताप यांनी पत्रकार परिषदेत केलं. शहराध्यक्ष के.डी. पवार, विष्णू पवार, शंकर तडाखे हे यावेळी उपस्थित होते. अस्वस्थता आणि भारत चीनसह अनेक देशांमध्ये वाढलेली पर्यटनाबाबतची आस्था यामुळे जगभरच्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र युरोप, अमेरिकेकडून भारत, चीन, इंडोनेशिया, मलेशिया, नेपाळ या देशांकडे सरकलं आहे असं निरीक्षण मलेशियाचे कौन्सुल जनरल मोहम्मद हातिमी बिन अब्बास यांनी नोंदवलं. देश विदेशातल्या पर्यटनाबाबत अद्ययावत माहिती आणि सेवा एकाच छत्राखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या 3 दिवसीय इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हलर मार्ट या प्रदर्शनाचं उद्घाटन अब्बास यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रदर्शनाचे संयोजन करणाऱ्या स्फिअर ट्रॅव्हल मीडिया या संस्थेचे संचालक रोहित हंगल, संजय हाखू उपस्थित होते. या पर्यटनाबाबत बोलताना हंगल म्हणाले की प्रदर्शनाचं हे 9वं वर्ष असून यावर्षी प्रदर्शनाला मिळणाऱ्या प्रतिसादात 20% वाढ झाली आहे. दुबई, नेपाळ, मलेशिया, इंडोनेशिया, स्वित्झर्लंड, थायलंड या देशांसह राज्यातल्या 20 राज्यांची पर्यटन महामंडळं आणि 150 कंपन्या या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. 26 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत सुमारे 15,000 प्रेक्षक या पर्यटनाला भेट देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्फिअर ट्रॅव्हल मीडियाच्या वतीनं देशभरात 9 मोठ्या शहरात पर्यटन विषयक प्रदर्शनं आयोजित केली जात असून पुण्यातल्या प्रदर्शनानंतर हैदराबाद, कोचीन या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं. आज का इंडिया इंटरनेशनल ट्रैवल मार्ट पूना में ये 8वीं ऑर्गेनाइज किया जा रहा है. यह है इंडिया का सब वन ऑफ द बिगेस्ट ट्रैवल टूरिज्म एग्जीबिशन यहाँ पूना में लगातार पिछले 8 साल से हर साल यहाँ पे कर रहे हैं. ये बेसिकली है अलग अलग देशों से यहाँ से करीब 7 कंट्रीज पार्टिसिपेशन यहाँ पे आए हैं. करीबन 15 अलग अलग स्टेट्स इंडिया के हर कोने से यहाँ पे पार्टिसिपेंट्स आए हैं. यहाँ पे अगर यहाँ पुणे के निवासियों को किसी डेस्टिनेशन को जाना है, उनके बारे में इंफॉर्मेशन प्राप्त करना है, अकोमोडेशन के बारे में इंफॉर्मेशन चाहिए, हर बजट के अनुसार तो हॉलीडे पैकेजेस यहाँ प्लान किया जा सकता है. IITM ये 3 दिन का कार्यक्रम है. ये मंडे तक यहाँ पे चालू है. हम एक्सपेक्ट कर रहे हैं करीबन 15,000 लोगों को यहाँ पे इवेंट में देखने के लिए आने. एक पुणे के निवासी का अवकाश है कि इतने एक छत के नीचे इतने अलग अलग डेस्टिनेशन, बाहर से करीबन इंटरनेशनल अलग डेस्टिनेशन लाइक इंडोनेशिया हो गया, नेपाल, थाईलैंड, दुबई, हांगकॉन्ग, फिर मलेशिया, अलग अलग कंट्री से यहाँ पे पार्टिसिपेशन करना है. और अलग अलग स्टेट्स जैसे राजस्थान हो गया, उत्तरांचल में पिलग्रिमेजेस 4 धाम की यात्रा करना है, यहाँ पे स्पेशल रेट्स दिया जा रहा है. आपको नेपाल में कैलाश मानसरोवर पर यात्रा करना है, यहाँ पे पैकेजेस हैं. तो अलग अलग स्टेट्स जैसे केरला हो गया, राजस्थान हो गया, यहाँ पे सब इन्फॉर्मेशन अलग अलग स्टेट से आपको मिल जाएगा. गुजरात भी काफ़ी बड़ा अट्रैक्शन है यहाँ पे. हिमाचल प्रदेश, जम्मू एंड कश्मीर से लोग आए हैं. तो पूरा मिनी इंडिया आपको यहाँ पे एक छत मिल जाएगा. अगर अगला छुट्टी आप प्लान कर रहे हो तो यहाँ IITM एक बहुत अच्छा प्लान बन जाएगा.